बेसिक फीचर्स ऑफ लाईफ मध्ये आपण यापूर्वी ग्रोथ या फीचर बद्दल चर्चा केलेली आहे. मोमेंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेल्फ मोमेंट आहे. नॉन लिव्हिंग थिंग मध्ये सेल्फ मोमेंट स्वतःहून हालचाल करत नाहीत. होमिओस्टॅसिस प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲटमॉस्फिअर मध्ये होणाऱ्या चेंजेसला अनुसरून स्वतः इंटरनल एन्व्हायरमेंट ॲडजस्ट करतात. That adjustment of internal environment with respect to external environment or irrespective of changes in external environment, that is homeostasis. समजा कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स असतील तर ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर जसं बदलतं तसं त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर पण बदलतं. परंतु वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स विचारात घेतले तर बाहेर टेम्परेचर कमी असो नाही तर जास्त असो, दे मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट इन फ्लक्च्युएटिंग कंडिशन ऑफ एन्व्हायरमेंटल टेम्परेचर. एन्व्हायरमेंटच्या टेम्परेचरमध्ये कितीही बदल झाला तरी बॉडीच्या टेम्परेचरमध्ये बदल होऊ देत नाहीत. ते कॉन्स्टंट मेंटेन करतात. आपल्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेंटीग्रेड आहे. ते काश्मीरला गेल्यामुळं फरक पडणार नाही, राजस्थानला गेल्यामुळं फरक पडणार नाही, आपल्या इथं राहिल्यामुळं फरक पडणार नाही, कारण ते कॉन्स्टंट 37ला 37 राहणार. त्याला आपण म्हणतो होमिओस्टॅसिस. त्यानंतर रिप्रोडक्शन. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक फीचर ऑफ लाईफ. इट हेल्प्स टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ लाईफ ऑन अर्थ. प्रत्येक स्पीसीजचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी रिप्रोडक्शनची प्रोसेस अगदी गरजेची आहे. रिप्रोडक्शन असेक्शुअल आणि सेक्शुअल दोन टाईपचे असतात. रिप्रोडक्शन मीन्स एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्फ. प्रत्येक जण स्वतः सारखे नवीन जीव निर्माण करतो. या प्रोसेसला म्हणायचं रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट तयार होत नाहीत, गॅमेटिक युनियन होत नाही, फर्टिलायझेशन प्रोसेस होत नाही, डायरेक्ट नवीन इंडिव्हिज्युअल बनतात. ती मेथड म्हणजे असेक्शुअल. So in asexual reproduction there is no gametic union or fertilization. So it is called as apomixis. While in sexual reproduction there is a formation and fusion of gamete to produce zygote. There is a mixing of genetic material of two parents, hence it is called as amphimixis. मग बायनरी फिशन असेल की ज्याच्यामध्ये एका सेल पासून 2 बनणार, 2 पासून 4 बनणार, 4 पासून 8 बनणार, बनत राहणार, बनत राहणार, बनत राहणार. असेक्शुअल मेथड आहे. फ्रॅगमेंटेशन असेल, बडिंगची प्रोसेस असेल, एक्सटर्नल बडिंग, इंटरनल बडिंग, युनिसेल्युलर बडिंग, आणि त्याच्याशिवाय वेगवेगळ्या व्हेजिटेटिव्ह मेथड्स असतील.
की ज्याच्यामध्ये एखादा प्लांटचा पार्ट डायरेक्ट नवीन प्लांट बनवतो व्हेजिटेटिव्ह मेथडमध्ये. स्पोर फॉर्मेशन काही मध्ये आहे. अशा अनेक असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मेथड्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉलो करतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सेक्स ऑर्गन तयार होणे. सेक्स ऑर्गन तयार होतात. यामध्ये मेल सेक्स ऑर्गन, फीमेल सेक्स ऑर्गन. मेल सेक्स ऑर्गन मध्ये मेल गॅमेट, फीमेल सेक्स ऑर्गन मध्ये फीमेल गॅमेट आणि दोन गॅमेटचं युनियन होऊन तयार होतो जायगोट. सेक्स ऑर्गन तयार होतात, त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट तयार होतात. त्या गॅमेटचं युनियन होऊन जायगोट नावाची सेल तयार होते आणि या जायगोट पासून मग डायरेक्ट नवीन प्लांट किंवा एम्ब्रिओ तयार होतो आणि एम्ब्रिओ पासून फ्युचर जनरेशन तयार होत असतं. पण याला काही एक्सेप्शन आहेत का? आहेत. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये म्हटलं तर ग्रोथ आणि रिप्रोडक्शन एकच आहे, कारण त्यांना नॅचरल डेथ नाही आहे. ग्रोथ आणि रिप्रोडक्शन सिमिलर पॅटर्न युनिसेल्युलर मध्ये आहे. काही इंडिव्हिज्युअलला ते स्टराईल राहतात, त्यामुळं रिप्रोडक्शन ही काही डिफायनिंग फीचर म्हणता येणार नाही. ग्रोथ पण एक्सेप्शन आहे, नो डिफायनिंग फीचर. त्यानंतर रिस्पॉन्सिव्हनेस. रिस्पॉन्सिव्हनेस, इरिटॅबिलिटी, त्यालाच दुसरं नाव आहे इरिटॅबिलिटी. Every living organism can give response to particular changes in environment. वातावरणामध्ये होणाऱ्या बदलाप्रमाणे प्रत्येक जण रिॲक्ट करतो, रिस्पॉन्स देतो. रिॲक्शन जी वातावरणामध्ये होणारा जो बदल आहे त्याला आपण स्टिम्युलस म्हणतो आणि प्रत्येक ऑर्गॅनिझम त्याला रिलेटेड जो रिस्पॉन्स देतो, रिॲक्शन करतो, त्याला आपण रिस्पॉन्स म्हणतो. स्टिम्युलस रिस्पॉन्स, स्टिम्युलस रिस्पॉन्स याप्रमाणे हे काम चालू आहे. कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असला तरी तो रिस्पॉन्स देणारच. त्यामुळे ही डिफायनिंग फीचर आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. ही डिफायनिंग फीचर आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. आता प्लांट मध्ये ऑटोमॅटिक प्रोसेस आहे, पण ॲनिमल मध्ये मात्र आपल्याला नर्वस सिस्टीम दिलेली आहे. जे काही वातावरणामध्ये होणारे चेंजेस आहेत ते आपण काय करतो, सेन्स ऑर्गनच्या साहाय्याने रिसीव्ह करतो, सेन्सरी इम्पल्स बनवतो, तो आपण नर्वस सिस्टीमकडे पाठवतो. नर्वस सिस्टीम त्याचं ॲनालिसिस करते आणि इफेक्टर ऑर्गन म्हणजे मसल किंवा ग्लँडच्या मदतीने रिस्पॉन्स दिला जातो, रिॲक्ट केले जाते. अशा प्रकारे स्टिम्युलस रिस्पॉन्स या पद्धतीनं आपण रिस्पॉन्सिव्हनेस किंवा इरिटॅबिलिटी फॉलो करतो. त्यामुळं ही एक डिफायनिंग फीचर आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. याला एक्सेप्शन आहे का? नाही, त्याला एक्सेप्शन नाही आहे. तुम्ही म्हणाल कोमामध्ये व्यक्ती असेल तर, आता कोमामध्ये पर्सन असेल तर त्याच्या फक्त व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी थांबलेल्या असतात, परंतु इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी चालू आहेत. त्याचे हार्टबीट चालू आहेत का? आहेत.
त्याचं ब्रीदिंग चालू आहे का? आहे. त्याच्या किडनीचं फिल्ट्रेशन चालू आहे का? आहे. फक्त व्हॉलंटरी फंक्शन्स त्याचे बंद असतात. नंतर काही प्रयत्न करून ते आपण रिक्रिएट करू शकतो. प्रयत्न करून आपण पुन्हा त्याला शुद्धीवर आणू शकतो किंवा आणता येत नाही, दोन्हीपैकी जे घडेल ते. परंतु ही एक महत्वाची बेसिक फीचर आहे. जर स्टिम्युलस बॉडीच्या बाहेरनं ओरिजिन होत असेल तर एक्सटर्नल स्टिम्युलस म्हणतो आपण. कुणीतरी आपल्या दिशेनं दगड फेकला, तो वातावरणामध्ये झालेला बदल आहे. आपण पटकन बाजूला सरकलो, हा आपण त्याला दिलेला रिस्पॉन्स आहे. पण सगळेच स्टिम्युलाय बाहेरनं होतात, अराईज होतात असं नाही आहे. काही स्टिम्युलाय आत सुद्धा निर्माण होतात. इंटरनल स्टिम्युलाय म्हणू आपण. मग इंटरनल स्टिम्युलाय म्हणजे झोप लागणे, इंटरनल स्टिम्युलस आहे. भूक लागणे, इंटरनल स्टिम्युलस आहे. तहान लागणे, इंटरनल स्टिम्युलस आहे. त्याला आपण रिॲक्ट करतो. मग झोपणे हा दिलेला रिस्पॉन्स आहे, जेवणे हा दिलेला रिस्पॉन्स आहे, पाणी पिणे हा दिलेला रिस्पॉन्स आहे. त्यामुळे ही एक डिफायनिंग फीचर आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. त्यानंतर मेटाबॉलिझम. It is a sum of total reactions takes place inside the cell or body of organism. It is equal to anabolism plus catabolism. रॉ मटेरियलचा वापर करून एखादा प्रॉडक्ट बनवला जात असेल, जसं वॉटर, CO2 यांचा वापर करून लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी फूड बनवलं जात असेल, तर रॉ मटेरियल पासून एखादा प्रॉडक्ट बनवणे म्हणजे ॲनाबॉलिझम, कन्स्ट्रक्टिव्ह रिॲक्शन्स. आणि एखाद्या प्रॉडक्टचं ब्रेकडाऊन करून पुन्हा सिंपल कंपाऊंड्स बनवणे, त्याला आपण म्हणतो कॅटाबॉलिझम. आपण जे रिस्पिरेशनची प्रोसेस करतो की ज्यामध्ये फूडचं ब्रेकडाऊन केलं जातं सिंपल कंपाऊंड मध्ये. मग कन्स्ट्रक्शन असो म्हणजे ॲनाबॉलिझम असो किंवा कॅटाबॉलिझम असो, दोन्ही रिॲक्शन सतत सुरू असतात. आणि या दोन्ही प्रकारच्या रिॲक्शनला मिळून आपण म्हणतो मेटाबॉलिक रिॲक्शन्स. आणि हे सतत सुरू आहे लिव्हिंग सिस्टीम मध्ये, हे सतत सुरू आहे. मग सेल फ्री सिस्टीम मध्ये मेटाबॉलिझम करता येईल का? करता येईल, पण ते लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग असं काही ठरवता येणार नाही. असं काही ठरवता येणार नाही. या फीचरला एक्सेप्शन आहे का? नाही. त्यामुळे ही डिफायनिंग फीचर म्हणू शकतो. बंद करा.